या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर 2020 मध्ये या तामिळनाडू पोलिसांनी एका दुकानदाराला अटक केली होती. त्याच्यावर असा आरोप होता की त्याने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केलंय. मग जेव्हा त्याचा मुलगा आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला तेव्हा त्याला दिसतं की पोलीस त्याच्या वडिलांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करत आहेत. मुलानं जेव्हा पोलिसांना जाब विचारला तेव्हा त्यालाही मारहाण करण्यात आली. रिपोर्टनुसार त्या दोघांना बांधून तासनतास पोलीस मारहाण करायचे. एवढंच नाही तर जमिनीवर सांडलेले त्यांचे स्वतःचे रक्तही त्यांनाच साफ करायला लावायचे. जेव्हा त्यांची प्रकृती खूप खालावली तेव्हा दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण त्या दोघांचा मृत्यू झाला. ही बातमी संपूर्ण देशात पसरली, ज्यानंतर CBIने याचा तपास केला आणि आज या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रात सुद्धा असा न्याय व्हायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा.